भिवंडी तालुका पड़घा ग्राम पंचायत के सभागृह हॉल में हर वर्ष की तरह इस वर्ष भी साने गुरुजी समाज सेवी शिक्षण संघ द्वारा आज दिनांक 31 दिसंबर 2024 को भव्य महा रक्तदान शिविर का आयोजन साने गुरुजी समाज सेवी शिक्षण संघ अध्यक्ष प्रशांत भोसले, कार्य अध्यक्ष संतोष जोशी, सचिव प्रशांत घागस, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काठे, गणेश गायकवाड़, खजिनदार विकास पाटकर तथा साने गुरुजी समाज सेवी शिक्षण संघ के सभी कार्यकर्ताओं पदाधिकारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना नेते श्री प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, पड़घा ग्राम पंचायत सरपंच रविंद्र लक्ष्मी नारायण विशे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण माजी अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत गायकर, मनसे विधानसभा अध्यक्ष व माजी उप सरपंच पड़घा शैलेश बिड़वी, मजूर फेडरेशन थाने जिला माजी अध्यक्ष व उद्योगपति पंडित सेठ पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति गुरुनाथ जाधव, भिवंडी पंचायत समिति के शिक्षण विस्तार अधिकारी संजय असवले के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों द्वारा सभी रक्तदाताओं को सर्टिफिकेट व सम्मान चिन्ह तथा भेंट वस्तु देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। तो वहीं इस कार्यक्रम का उद्घाटन शिवसेना नेते श्री प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, सरपंच रविंद्र लक्ष्मी नारायण विशे व उपस्थित मान्यवरों द्वारा किया गया। तो वहीं सभी मान्यवरों ने इस कार्यक्रम की सराहना की। इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन साने गुरुजी समाज सेवी शिक्षण संघ के उपाध्यक्ष गणेश गायकवाड़ सर ने किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आणि मग दादा 2 महिन्यात पकवानसाठी तुमच्या मशीनवरून टाका। आभार की आपला हा उपक्रम आहे अतिशय गुणवत्तापूर्ण आणि खूप उल्लेख अभंगवाणी करण्याची संधी आम्हा युवा कलाकारांना दिली। निर्विघ्नपणे पार पाडणारा बाप्पा गणपती गजानन त्याच्या पूजनाने आज आपण त्यानंतर पुढे इथे गप्पा गोष्टी करतात आणि संदेश देतात समाजाला की स्मशान ही याच शिक्षक संस्थेचे म्हणजे साने गुरुजी शिक्षक मंडळाचे सदस्य कैलासवासी अशोकजी ठाणगे सर हे आपल्याकडून निघून सांगून जातात की इतक्या बेजार झाल्या की हात जोडून विनंती करतात की नको त्यांना आम्हाला पाणी भरण्यासाठी दैनंदिन विक्रीसाठी जाऊ दे। आभारी मॅडम वेल कालवार शाळाची माजी मुख्यमंत्री सुंदर धन्यवाद या आणि डॉक्टर संजय पटेल आपण त्यानंतर पुढील सन्मान ही आहेत मी त्या ठिकाणी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका चतुरी साहेब यांचा सन्मान होतोय।
साने गुरुजी सामाजिक शिक्षक संघटना वर्ष 24 पहिल्या वर्षाला सुद्धा या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरू करण्यासाठीचं मी उपस्थित होतो आणि 24 वर्षे सातत्याने या कार्यक्रमासाठी मी येत आहे आणि सर्वच सोबत असलेले कोणी कमी जास्त वर्ष असतील परंतु सर्वच जण या कार्यक्रमाला येत आहेत। हा अतिशय चांगला कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जे आहे ती खूप मुलं जी आहेत 31 म्हणजे 31 या दिवशी पार्टी करणं या दिवशी दारूचा सेवन जे आहे दारू जास्त प्रमाणात पिणं आणि पूर्ण वर्षाचं या दिवसाच्या दिवशी स्वतःचं अतिसेवन केल्यानंतर आनंद साजरा करणं खरं म्हणजे ही परंपरा आपल्या संस्कृतीची नाही आहे। भारतीय संस्कृती भारतीय साधू संत आणि ही जी परंपरा जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने या वर्षाची सुरुवात होत असतो परंतु खूप वर्षापासून इंग्रज या देशावर होते। इंग्रज गेल्यानंतर सुद्धा खूप काही लोकांनी आपल्या सोयीनुसार आपल्याला त्याच्यातनं मजा मारता यावा अशा स्वरूपाचं हे उपक्रम चालू राहिला परंतु हे आपल्या संस्कृतीलाही हानिकारक आहे आणि एका कुटुंबालाही हानिकारक आहे। कितीतरी मुलं जे आहेत आपण पाहत असतो का अतिसेवन मुलं ॲक्सिडेंट होत आहेत, मृत्युमुखी पडतायत, हातपाय तुटतायत आणि तो कुटुंब जे आहे तो उद्ध्वस्त होतो। माझी सर्वांना विनंती आहे का हे आचार विचार आणि हे संस्कार हे चुकीचे संस्कार जे आहेत किंवा चुकीची संगत जी आहे माझी आई सांगत होती तर संगत ही सज्जनाची असायला पाहिजे दुर्जनाची असता कामा नाही। चुकीच्या संगतीमुळं किंवा चुकीचे संस्कार असलेली जी काय मुलं आहेत त्यांच्या संगतीत गेल्यानंतर एक कुटुंब जे आहे आपला मुलगा लहानाचा मोठा करतायत आई वडील आणि आपली तुटलेली चप्पल तुटलेले फाटलेले कपडे अशा अवस्थेत सुद्धा शेतकऱ्यांचं कुटुंब जीवन जगत असतात पण मुलाला या सगळ्या गोष्टींचा ज्या सोयी सुविधा सुख जे आहेत ते देण्याचा प्रयत्न करत असतात पण मुलाच्या चुकीच्या या 30+च्या मोज मजा करण्याच्या नादामध्ये ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी मुलं आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असतो आणि म्हणून साने गुरुजी शिक्षक संघटना जी आहे यांचं जे काम जे आहे ही सर्व ही जे काय शिक्षक जे आहेत जे करत असलेलं काम जे सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षक ज्ञानाबरोबर हा समाजाच्या जीवनदान देणारे रक्त मिळून देणं हा सुद्धा पुण्याचा काम आहे। शेवट समाधान तुम्हाला कशात मिळणार आहे तर सामाजिक चांगल्या कामामध्येच मिळणार आहे। पैसे पाहिजेत पैशात सगळ्यांचं समाधान झालेला नाही आहे आणि होणारही नाही आणि म्हणून भोसले गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी ते जे काही करत असलेलं काम आहे त्याच्यामध्ये घागत सर आहे त्याच्यामध्ये जोशी सर आहेत त्याच्यामध्ये काठे आहेत त्याच्यानंतर गायकवाड आहेत तर खूप शिक्षक जे आहेत आणि त्याच्या बाजूला सुद्धा जे शिक्षक नाही आहेत असे बरेच सहकारी जे आहेत ते नेहमीच या संघटनेच्या सोबत कारण तर निवड शिक्षकांची हे सोशल हा जे काही रक्तदान शिबिराचं काम आहे असं न राहताना हा उपक्रम सर्व आमचा आहे असा इथल्या सगळ्याच लोकांच्या मनात ती भावना आहे। रक्तपेढीवाले सुद्धा आम्ही 24 वर्षापासून वेगवेगळ्या रक्तपेढ्यांचे सहकारी आणि स्टाफ हे सर्व येत असतात असं त्यांच्याकडनं सुद्धा हा एक पुण्याचा काम या निमित्ताने होत असतो आणि रक्तदान अनेक वर्ष होत आहेत अनेक दिवस होत आहेत परंतु 31ला हा एक संदेश आहे का दारू पिऊन मौज मजा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करा आणि निरोगी राहा निर्व्यसनी राहा हा त्याच्या मागचा खरा संदेश। साने गुरुजी जी संस्था आहे साने गुरुजी समाजसेवा शिक्षक संस्था जी आहे ही संस्था दरवर्षीप्रमाणे 24व्या वर्ष झालं आणि या 24 वर्ष झाले असेल 24 वर्ष प्रत्येक वर्षी आपले माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे आवर्जून याला उपस्थित असतात आज पण असतील आणि
हा जो उपक्रम जो आहे यो तरुण वर्ग जो आहे जो वेगळ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो, तर ती शिक्षक जो असतो, शिक्षक हा प्रत्येक मुलाला चांगला शिकवण्याचा आणि पुढे जाण्यासाठी त्याचा प्रयत्न असतं. त्यातला हा एक गुण आहे का त्यांनी हा पण गुण घ्यावा का जीवनामध्ये आपला संसार, आपल्या घरची लोक कशी व्यवस्थित राहतील आणि त्यांना आपण कसं मार्गदर्शन करून आणि आपल्या प्रपंचाला एक चांगली चालना देणार, याच्यासाठी जो आपल्या शरीरदृष्टी ही चांगली राहावा आणि जो रक्तदान हा रक्तदान नसून हा एक जीवनाचा एक मोल, एक जीवन वाचवण्यासाठी जो प्रयत्न करतो आपण, तो प्रत्येक माणसाने प्रयत्न करायला पाहिजे का आपल्यापासून दुसऱ्याला कसा फायदा होईल, त्याच्यासाठी हा रक्तदान जे आहे हा एक चांगला उपक्रम आहे. आणि प्रत्येक वर्षीचे शिक्षक लोक हे आमच्या घरचीच मंडळी सर्व जी आहेत आणि ते पाटील साहेबाला, प्रकाश पाटील साहेबांना आणि पडगे गावाला हे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तो आज पण इथे दिलेला आहे. त्या सर्व शिक्षक गणांचा मी एक धन्यवाद देतो आणि त्याने जे केलेला कार्य जो आहे असा पुढे चालत राहावा. कधी आमची त्यांना जरूरत पडणार नाही, पण जर पडली तरी आम्ही पण त्यांच्या बरोबर आहोत, एवढीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यावेळी असाच कार्यक्रम चालू राहावा याच्यावर धन्यवाद. साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघ यांच्यातर्फे आज जवळजवळ 24व्या वर्षात हे पदार्पण होत आहे. रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे, कारण आपण बघतोय की आज एकदम युवकांचे प्रमाण असं आहे ऍक्सिडेंट होण्याचं खूपच आहे आणि त्या युवकांच्यासाठी सुद्धा हा एक रक्त आपण संकलन करतो, तो सुद्धा आता म्हणजे त्याचं प्रमाण पण म्हणजे कमी मिळतंय. ज्या याच्यात पर्सेंटेजने ते रक्तदान व्हायला पाहिजे ते होत नाही, कारण आपण एक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक पाऊल सुद्धा उचललं पाहिजे. कारण रक्तदान हा इतरांचं नसून म्हणजे आयुष्य नाही सुधारत, पण स्वतःचं सुद्धा आयुष्य सुधारते. कारण रक्तदान केल्याने जवळजवळ 88% जो हृदयाचा विकार म्हणजे हृदयाचा अटॅक येण्याचा जो प्रकार म्हणजे प्रमाण आहे तो सुद्धा 88% प्रमाण कमी होऊ शकतो. आणि इतर हृदयाचे जे आजार आहेत 33% प्रमाण त्या माणसाचं म्हणजे त्या ज्या रक्तदात्याने दिलेलं आहे त्याचं जवळ 33% म्हणजे आजार या हृदयाच्या म्हणजे हे कमी होऊ शकतात. त्यांचं म्हणजे स्वास्थ्य एक लाभू शकतो. त्यांना जर ट्रेस असेल तर ट्रेस नक्कीच ह्या रक्तदानाने कमी होईल. आणि मी आणखी एक असं एक सांगू इच्छितो की रक्तदान सुद्धा एक सर्वश्रेष्ठ दान आहे, परंतु एक मानवाचे एक अवयवदान सुद्धा मला वाटतं आपण एक जागरूकता करायला पाहिजे. कारण एक काल आम्ही खूप कन्व्हिन्स करून सुद्धा एका पालकाला आम्ही खूप म्हणजे एका पालकाचा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता, ब्रेन डेड झालं म्हणून डिक्लेअर केलं त्यांनी. पण त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर मी त्यांना खूप हे केलं का तुमच्या मुलाचे डोळे आपल्याला दिसतील, हृदय सुद्धा धडकताना दिसेल, परंतु त्या माणसाने थोडंसं म्हणजे ऐकलं नाही. कारण ती छोटी जागरूकता आपण निर्माण करायला पाहिजे. तर धन्यवाद. असंच आपलं सहकार्य लाभो आणि जेणेकरून बऱ्याच जणांचं आपण आयुष्य उजळ करू शकतो. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. डॉक्टर संजय पाटील साहेब यांनी जी भावना व्यक्त केली ती आजपासून बरोबर 24 वर्षापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने स्थिती होती. त्यावेळेस सीमेवरती लढणारे सैनिक आणि रक्ताचा तुटवडा भासतो आहे आणि तेव्हा शासनाकडनं म्हणजे भारत सरकारनं जाहीर केलं की गावोगावी रक्त संकलन होणं गरजेचं आहे. कारण युद्ध फार भयंकर पद्धतीनं आपण पाहिलं तर युद्धात परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळेस साने गुरुजी सेवाभावी संघाचे अध्यक्ष प्रशांत भोसले सर, उपाध्यक्ष संतोष जोशी सर, त्यावेळचे सचिव सन्माननीय अशोक ठाणगे सर, त्यावेळचे उपाध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर काटे सर, पाटकर सर, या सगळ्या मंडळींनी एकत्र येत आपण काय करायला हवं ही भावना व्यक्त केली आणि मग रक्तदान शिबिर आयोजित करणं फार नितांत गरजेचं आहे हा विषय पुढे आला. स्वाभाविकपणे सगळे एकत्र आले. पडघा हे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणामुळं हे ठिकाण निवडावं. पण त्यावेळेस मला वाटतं आपण प्रथम जिल्हा परिषद शाळा मराठी या ठिकाणी कारगिल
देशाच्या सैन्यांना आपण जो रक्तदान करीत होतो त्यामुळे एक मस्त सुंदर अशी म्हणजे बंदूक जे सैन्याचं प्रतीक आहे ती बंदूक तिथे आपण प्रतीक म्हणून उभी केलेली होती। आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांनी खूप मोलाचं योगदान त्यावेळेस दिलं होतं। अनेक व्यक्तिमत्वांचं आपण नाव घेता येईल, त्याच्यामध्ये दिवंगत रावजी दळवी साहेब पण असतील, दशरथजी मोगरे साहेब आहेत सांगेचे। ही मंडळी सातत्यानं आम्हाला सहकार्य करत होते, मार्गदर्शकाची भूमिका बजावत होते आणि त्या माध्यमातून रक्तदान शिबिर अतिशय सुंदर रीतीने यशस्वी आपण पार पाडला। पण रक्तदान शिबिर 24 वर्ष जेव्हा आपण पार पाडत असतो तेव्हा एखादं कार्य आपण करत असतो त्याला सातत्य असणं आणि सतत अशा पद्धतीनं दरवर्षी 70-80 रक्तदाते इथे बाटल्यांचं जे संकलन करत असतात, त्यामुळे हा कार्यक्रम मी म्हणेन साने गुरुजी सहभागी संघाचा नाहीये, हा कार्यक्रम आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा नाहीये, हा कार्यक्रम जनतेचा बनलेला आहे। आणि जनतेच्या दृष्टिकोनातून जे डॉक्टरांनी भावना व्यक्त केलेली आहे की वैयक्तिक जो रक्तदाता आहे त्याला शारीरिक फायदा होतोय, त्याच्या सोबतीला समाजाची जी आजची गरज आहे, कारण आपण जर पाहिलं तर मानवी लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, वाहतूक वाढलेली आहे, अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा वेळेस जर तुम्हाला रक्त वेळीच उपलब्ध झालं नाही तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। आणि म्हणून रक्तदानाची गरज ही अत्यंत जबरदस्तीने आपण पाहतोय प्रमाणात वाढलेली आहे। तर त्याला एकमेव उपाय असा आहे की रक्तदान शिबिर आयोजित करणं आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही सहभागी झालो किंवा आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करतोय। साने गुरुजी सहभागी संघाच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला मनस्वी आनंद होतोय। पण त्याच्या जोडीला केवळ ह्या एका उपक्रमाच्या माध्यमातून आपण थांबत नाही आहोत, पर्यावरणाची प्रचंड हानी झालेली आहे आणि म्हणूनच सातत्यानं साने गुरुजी सहभागी संघाच्या माध्यमातून आपण वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड करणं हा नेहमीच ध्येय ठेवलेला आहे। दरवर्षी आपण अशा पद्धतीने वृक्षांचं संवर्धन करत असतो आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संघटनेच्या या कार्याची दखल घेतली आणि संघटनेला आपण जर पाहिलं तर हरित अतिशय सुंदर पुरस्कार प्राप्त आहे 2013चा। त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुण्याला यशदा हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता, त्या ठिकाणी साने गुरुजी संघटनेला पुरस्कार प्राप्त आहे। याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर वेश्यावस्तीमध्ये जाणं अत्यंत लोक समजतात की एक प्रामाणिक माणूस, सज्जन माणूस तिकडे वळणार नाही, पण आम्हाला भोसले सरांनी आमची पावलं वळवली। त्यांचं म्हणणं होतं की तिथल्या जी मुलं आहेत त्यांना नितांत गरज आहे आणि त्यांना आरोग्यदायी सवयी लावणं गरजेचं आहे। मग आरोग्यदायी सवयीसाठी त्यांना आपण किट्स उपलब्ध करून दिले। सन्माननीय गजानन पाटील साहेब जे उपाध्यक्ष होते त्यावेळेस वनराई बंधारे बांधणं यावर्षी सीओंनी सर्व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक केलं की तुमच्याकडनं एक तरी किमान बंधारा होणं गरजेचं आहे। जसं शिक्षण विभागाला भिवंडीमध्ये मला वाटतं 50 बंधारे बांधण्याचं आव्हान केलं होतं आणि त्याला आम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला। पण ही वनराई बंधारे बांधण्याची संकल्पना साने गुरुजी सेवाभावी संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने केलेली आहे। आता डॉक्टरांनी एक भावना व्यक्त केली अवयदानाची। आता पुढची गरज आहे, रक्तदानाला पूर्वी खूप पाटील साहेब लोक घाबरायची तर रक्तदान केल्याने काहीतरी आपल्या शरीरातून रक्त कमी होतो, मग आपल्याला काही आजार होतील, असं अशा वेगवेगळ्या भावना होत्या। पण आता सर्रास तरुण पुढे येत आहेत, रक्तदान करतायत, तसं अवयदान फार महत्वाचं आहे। आणि आम्ही मला वाटतं आपण नेत्रदानाच्या संदर्भामध्ये आपला या ठिकाणी आम्ही डोनेट केलेलं लिहून दिलेलं आहे। पण याही पुढे तुम्ही जी अवयदानाची संकल्पना मांडलेली आहे, आम्ही जेवढे सगळे आता जे सभासद आहोत निश्चितपणे याचा विचार करू, कारण मला स्वतःला माझी बॉडी दान करायची ही भावना मी वेळोवेळी व्यक्त करतो। आपले नातेवाईक मंडळी असं काय बोलायचं नाही, कारण त्यांना ना आपण असं बोलतो म्हणजे जणू काय आपला मृत्यूच झालेला आहे अशा पद्धतीने वाटत असतं। म्हणजे घरात अगदी माझी आई असताना न कळत माझ्याकडनं मला लक्षात आलं नाही की आई आहे आणि मी बोलून गेलो मित्राजवळ की मला ना माझी पूर्ण बॉडी दान करायची। ही एवढी चिडलेली आणि रागावलेली, तरी ही भावना कुठेतरी दूर होणं गरजेचं आहे। आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाले आम्ही अवयदानासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, कारण आज त्वचेचे सुद्धा आपण जर पाहिलं तर जे बर्नचे म्हणजे पेशंट आहेत जे जळलेले आहेत त्यांना त्वचेची गरज असते। जर स्किन वेळेत उपलब्ध झाली त्याचा खूप फायदा होणार आहे। आपल्या डोळ्यांनी जर का पुन्हा आपला जग बघता येणार, मृत्यूनंतर कोणाला जग बघता येत नाही, पण आपण डोळे जर दान केले तर आपलं जग बघता येणार आहे। आपल्या हृदयाचे ठोके आपण जर का आपल्या अवयव जे आतले असतील ते चांगल्या स्थितीत असतील आणि त्याचा वापर जर दुसऱ्याला झाला तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने ती ईश्वर सेवा ठरणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। साने गुरुजी संघटना ही संघटना केवळ शैक्षणिक कार्यात तर आमची ती जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे, पण सामाजिक कार्यामध्ये आम्ही जो काही खारीचा वाटा आहे
तो नेहमीच उचलण्यासाठी तत्पर आहोत. त्याच्या मागे फार महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब असतील. या परिसरात अनेक राजकीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांचंही मोलाचं योगदान आहे. साहेब म्हणाले मगाशी का आमची गरज तुम्हाला लागणार नाही, गरज लागणार नाही, पण तुम्ही आमच्या जोडीला असणं, सहकारी म्हणून उभं राहणं याची भूमिका पार पडतात, ती खूप मोलाची आहे. त्याच्यावर आम्हाला सर ताकद येते, प्रेरणा मिळते आणि अधिक कार्य करतो. या ठिकाणी डॉक्टर संजयजी पाटील साहेब आहेत, निलेशजी पाटील आहेत, अशी मंडळी आहेत, भाई आहेत, खूप मंडळी. म्हणजे अगदी आपण पहिला सेवानिवृत्त होऊन ही व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याकडे येतंय, PhD करतायत, पण त्याच्या जोडीला चांगले विचार आम्हाला देत असतात. म्हणजे कुठेतरी आपण अधिकाधिक चांगलं होणं गरजेचं आहे. मगाशी दीपक जाधव आले, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी संकल्पना मांडली. ही संकल्पना आम्ही उचलून घेणार आहोत आणि आपण प्रत्येक सभासदा जेव्हा जेव्हा वाढदिवस असेल आपल्याकडनं एक झाड त्यांना देऊ. ते झाड संवर्धन करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल. याच्यामध्ये मी रक्तदात्यांना सगळ्यांना जेवढे रक्तदाते आहेत त्याचे ॲड्रेस सन्माननीय भोसले सरांकडे आहेत. त्या रक्तदात्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना एक झाड देऊ. ते झाड त्यांनी जगवणंही गरजेचं असेल आणि पुढचा संकल्प हा आपला हाच असेल की समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक झाड आणि त्याचं संवर्धन करणं हे मात्र साने गुरुजी सेवाभावी संघाचा हेतू असेल. बाजारपेठेशी येतोय अशा ऐतिहासिक भूमिक महाराजांच्या पोवाड्याने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करूया.